राज्य सरकारने पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचं अध्यक्षपद जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळेंकडे दिलंय आणि त्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हल्लाबोल केलाय। डॉक्टर सापळेंवर कमिशनचे आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधवांनी केला होता आणि याची आठवण करून देत दानवेंनी ही टीका केली आहे। तर आपण पाहतोय सरकारने ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचे अध्यक्षपद जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळेंकडे दिलं गेलं आहे। मुळात डॉक्टर सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी यंत्रसामग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाहीत असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधवांनी केला होता। असं ट्विट हे अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। यावर चौकशी समिती नेमण्याचे सरकारने विधानसभेमध्ये घोषणाही केली होती। ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणं म्हणजे सरकारच्या हेतूवर शंका आणणारं आहे। ही चौकशी समिती आम्हाला मंजूर नाही असं देखील अंबादास दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय। चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। आरोप करण्यात आलेला आहे की तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। विरोधकांकडून काही आरोप करण्यात आलेले आहेत। माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही। हे आरोप करणाऱ्यांचं खरं तर माहिती ना, यांना आता नवीन दुकान चालू करायचे। कधी कुणाचे वाईन शॉप आहेत सांगतील, कुणाचे देशीचे बार आहे म्हणून सांगतील। आता हाच धंदा आहे ना यांच्याकडे राहिलेला आहे। हे प्रकरण जसे एकत्रित होतील, आरोप करायचे आणि वसुली करायची, म्हणून यांनी आरोप करताना थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवून आरोप करावे। सगळी चौकशी पारदर्शी होण्यासाठी यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे न्यायिक चौकशी। आणि मला वाटतं की या सगळ्यामध्ये सत्यता आणि वस्तुनिष्ठ बाहेर परिस्थिती येण्यासाठी, कारण आरोपी आणि आरोपीचं कुटुंब हे प्रचंड धनाढ्य आणि शक्तिशाली आहे।